पण वर्थ होतं एवढं. 8-8.5 तास बसलोय आम्ही एकाच ठिकाणी. हेलो एवरीवन, बहुत दिनों बाद, बहुत महीनों बाद बोल सकते हो, ब्लॉग वापस डाल रहा हूँ. आई डोंट नो, आज आवाज़ का थोड़ा सा कर लेना एडजस्ट. आज हम लोग ये ऐसी जगह पे डायरेक्ट ब्लॉग चालू कर रहे हैं. मतलब थोड़ा पहले करना चाहिए था, आई नो, बट ठीक है. थोड़ा सा पहला पार्ट स्किप कर दिया हम लोगों ने ट्रैवल का. हम लोग अभी पहुँच चुके हैं पंढरपुर में और आज डेट है, आज डेट क्या है, 23 जुलाई. और अगर आप कैलेंडर पे देखो तो आपको पता चलेगा महाराष्ट्र के कैलेंडर में ये 2-3 दिन बहुत ज़्यादा आपको इम्पोर्टेंट दिखेंगे. और सॉरी, थोड़ा सा मैं व्लॉग में चेंज ला रहा हूँ. मैं ये व्लॉग मराठी में करूँगा, तो प्लीज़ मेरे जो हिंदी सब्सक्राइबर्स है, हिंदी दर्शक है, तो प्लीज़ थोडा ॲडजस्ट कर लेना. कारण मला असं वाटतं महाराष्ट्रात येऊन ह्या दिवशी वारीला येऊन इकडे हिंदी ब्लॉग काम नाही करणार, राईट. सो आपण पोचलेलो आहोत पंढरपूरमध्ये आणि मागे माझ्या तुम्ही बघू शकता. हा काय पहाट आहे यार, काय पहाट आहे, एक नंबर. मला मराठी ब्लॉग करायला मजा येणार आहे. आणि बाय द वे, मला वाटतं दिस इज गोइंग टू बी माय फर्स्ट मराठी ब्लॉग. आणि आपण येऊन ठेपलेलो आहोत ऑलरेडी पंढरपूरमध्ये एका दिवसाच्या डिसिजनवरती. म्हणजे लिजिट आमचा काही आता पता नाही आहे कुठे राहणार, काय करणार. आम्ही ठरवलं आदल्या दिवशी भाई वारीला जायचं, वारीला भाई ने बोला तो कर देने का. सो ऐसे एक भाई के वजह से अपना ये प्लान सक्सेसफुल हो चुका है. और इधर क्या भाई मेरा, हाँ सुसु वाला सीन चल रहा है, रुको जरा, ऐसे नहीं दिखा सकता. मध्ये माझंही असं होणार आहे यार, प्लीज. हिंदी मराठी फुल जंबल होणार आहे. आणि मागून तुम्ही बघू शकता फुल हा काय वाईब आहे. मागणं सगळे वारकरी जाताना दिसतील तुम्हाला. भेट आमच्या मित्राला, कुठे गेला. ह्या मित्रामुळे आपली ही ट्रिप सक्सेसफुल होणार आहे. हा मूळचा राहणारा इकडचा असल्यामुळे मी सरळही आपल्याकडे एक कॉन्टॅक्ट आहे, याला आपण कॉन्टॅक्ट करू शकतो, म्हणून मी याला कॉल केला. एका कॉलवरती भाई रेडी झाला आहे आपला. थँक्यू सो मच. माऊलीची कृपा. आता बघू पुढे आपण काय काय करणार आहे, कसं कसं करणार आहे. आम्ही आता चाललो आहे बाय द वे एक रिंगण अटेंड करायला, जे कुठे वाखरीला. सो आम्ही आता उलटे चाललो आहे, कारण की तुम्ही वारकरी बघू शकता त्या दिशेने चाललेत, आम्ही उलट्या दिशेने चाललो. हे शेवटचं रिंगण आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की सगळे पालखी तिकडे येणार, सगळे पालखी सोहळा तिकडे जॉईन होणार आपल्याला, आणि आपण सगळे कॅप्चर. हां बघू काय मजा येते. बाय द वे मी ट्राय करणार आहे थोडा सिनेमॅटिक शूट वगैरे पण करायला. सो मला माहीत नाही मी कसं करणार आहे, कारण की एवढा बोचकं घेऊन मी ऑलरेडी ट्रॅव्हल करतो आहे. आणि बघू कसं जमणार आहे आपल्याला, कोण कोण भेटणार आहे, काय काय मजा करणार आहे, सगळं बघूया या व्लॉगमध्ये. तर बघत रहा, लेट्स व्लॉग इट. रामकृष्ण हरी. कारण की काहीच प्लॅन नाही आहे आमच्याकडे, काही राहायचं ठिकाण नाही आहे, काही प्लॅन नसल्यामुळे जिकडे जागा भेटेल तिकडे आम्ही ॲडजस्ट करतो आहे. आणि ॲडजस्ट करणार आम्ही भाषा, आम्हाला टेन्शन नाही. फ्रेश वगैरे झालं आहे, थोडं मस्त वाटतं आहे. आता परत आपल्याला 2 किलोमीटर अजून पुढे जायचं आहे. आम्ही बेसिकली 2 किलोमीटर आलो आहे, अजून 2 किलोमीटर पुढे जायचं आहे. फॉर द फर्स्ट टाईम मी हे सगळं एक्सपिरियन्स करणार आहे, त्यामुळे मलाही माहीत नाही की इकडे काय होणार आहे, काय असतं, मला खरंच नाही माहिती. तर तुम्हालाही कळेल माझ्याबरोबर या व्हिडिओमध्ये. सो थोडा आपण एक्सपिरियन्स नवीन घेऊ.
कॉन्टॅक्ट देतो. सध्या आम्ही बसलो आहे रिंगणाच्या बाजूलाच, तुम्ही बघू शकता. आम्ही रिंगण पाव केलंय. आता आम्ही आतुरतेने वाट बघतोय ती रिंगणाची, म्हणजे रिंगण जेव्हा ॲक्च्युअल फॉर्म होईल. काहीच लुकला कमेंट करा, लुकला कमेंट करा भाई, रेट करा कमेंटमध्ये. नेक्स्ट अपडेट, वाजलेत 11 आणि मला माहीत नाही बसून घेऊया भाई. तिकडे बघा गर्दी वाढत चालली भाई, बेकार गर्दी वाढते. बाय भाई, कुछ तो मारले हमको मत मार. गेले 5 तास आम्ही इकडे बसलोय आणि इकडेच बसलोय. म्हणजे येता जाता अशा पालख्या दिसत आहेत, पालख्या दिंड्या अशा अधूनमधून येत आहेत, पण हातपाय मोडून आले फार बसून. पण चला एक असा फेरफटका मारू, ॲटलिस्ट तुम्हाला इकडचं चालता फिरतं रिंगण दाखवू शकतो मी. माऊली पेशन्स अशी टेस्ट करतात थोडी. 2:30 वाजत आलेत, थोडी भूक लागायला पण चालू झाली. आम्ही केळी वगैरे घेतलेली थोडीफार, काही म्युसली होती बॅगेत 1 पॅकेट, ते खाल्लं आहे. पण हळूहळू अजून भूक लागते. 8 वाजल्यापासून इकडे बसतं. 2:30 वाजले. काय नाही, माऊलीसाठी एवढं करू शकतो. सोहळा होत आहेत भाई. आत्ता जाऊन थोडीशी आशा निर्माण झाली आहे. आत्ता मला वाटतं एंट्री होईल श्वानांची. सो हे बघा फुल क्लिअर झालेलं आहे वातावरण आता. गेल्या मला वाटतं 2 तासापासून आशेवरच आहोत आम्ही. अजून काही दिंडी आली नाही, अजून काही रिंगण पूर्ण झालं नाही. देवा किती ती परीक्षा घेशील. आता वाजलेत 4:30 वाजून गेलेत, 4:38 झालेत आणि सगळे अक्षरशः पाय दुखायला लागले सगळ्यांचे. आणि आता आम्ही उभे राहिलो. मागणं लोक बोलत अरे बसा बसा. अरे भाई बसून पाय सुन्न झालेत. आम्हाला अक्षरशः फील नाही होत आहेत आमचे पाय. ढुंगण तर गेलंच आहे कामातून. 5:15 वाजले. 5:15.
माऊली झालं एकदाचं रिंगणाचं दर्शन, पण तिकडे पण माऊलीचं दर्शन नाही घेता आलं पालखीचं, कारण की तिकडे बंदोबस्त होता. आणि भाई पण काय शॉट भेटलेत, दोघांनी कमाल केले भाई. याने तर नाद केला भाई ॲक्शन कॅमेरा घेऊन. पण वर्थ होतं एवढं. 8-8.5 तास बसलोय आम्ही एकाच ठिकाणी, आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट भेटला तो वा. सकाळी 8 वाजल्यापासून बिना खाता पिता आम्ही तिकडे बसलोय. फक्त 2 केळी खाल्ले, 2 केळी खाल्ले. बाथरूम खरंच भाई, जसं तिकडनं निघालं ना पहिले बाथरूम शोधतोय आम्ही. पण मजा आली, जाम मजा आली. आता आमचं पुढचा प्लॅन पुढचा काही प्लॅनच तर नाही आहे मित्रांनो. पण तरीही 2 दिवस आम्ही पंढरपुरात काय केलं, कुठे राहिलो, कुठे खाल्लं, कोणाकोणाला भेटलो, काय काय मजा केली, दर्शन कसं केलं की पण नाही केलं, हे सगळं तुम्हाला आता कळेल पुढच्या पार्टमध्ये, जो लवकरच येईल तुमच्या भेटीस ह्याच चॅनलवरती. लेट्स व्लॉग इट.